धुले तालुका में सोनगिरी क्षेत्र में प्याज के गिरते दामों के किसानों की कमर तोड़ दी। बाजार में प्रति क्विंटल प्याज का भाव सिर्फ 500 रुपए मिलने के कारण किसान बेहद निराश है। इसी हालत में त्रस्त होकर किसान शशिकांत बुड़गुजर ने अपने 2 एकड़ की जमीन पर प्याज की फसल का रोटेवेयर चलाकर पूरा उत्पादन नष्ट कर दिया। किसानों का कहना है कि महीनों की मेहनत, लागत, सिंचाई और मजदूरी खर्च उठाने के बाद भी उन्हें लागत वैसा मुकाबला बेहद कम दाम में मिला। राम राम मंडळी, आज आमच्या सोनगिर येथील कांदा उत्पादक शेतकरी आहेत। कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे जे हाल आहेत, आज ते रोटा मारतात। तिकडे आपण बरेच ठिकाणी शेतकऱ्यांचे कांदा उत्पादक शेतकरी आहेत मरण्याच्या पलीकडे आलेत। कालच दादांनी कांदे विकून आलेत। आपण सांगा काय क्विंटल कांदा गेला तुमचा? 500 रुपये किलो गेला जुना कांदा आणि नवा कांदा गेला 600-700 रुपये। आता सर्वांचे हाल जे आहेत आपण पाहत आहेत। तर आपले राज्य शासनाचे काल सर्वांचा सत्यनारायण झाला। जी दुमदडाकी होती राजकारणाची, 3च पक्ष होते, त्यांनी जे पैशांचा महापूर केलाय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब आणि केंद्र शासनाचे चुकीचे धोरण, कांदा आयात आणि निर्यातीचे चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी मरण्याच्या पलीकडे येऊन गेलेला आहे। आता यासाठी सर्वस्वी केंद्र व राज्य सरकार चुकीचे। मोठमोठ्या नेत्यांनी सभा घेतल्यात, संपूर्ण महाराष्ट्रात धून टाकला असा पाऊस पडला पैशांचा। तर आपल्या कांदा उत्पादक शेतकरी आज मरण्याच्या पलीकडे आलाय। तर त्यांचे मनोगत आपण ऐकूया की काय परिस्थिती आहे। येत्या काळात हे सरकार शेतकऱ्यांना खरंच न्याय देणार आहे का? बोला काका। हॅलो, शेतकऱ्यांनी एवढा खर्च करला आहे आणि खर्च करून काय उपयोग नाही त्यांना। मजूर काय म्हणताय, 300 रुपये रोज मजूर घेत आहे आणि शेतकऱ्यांना 1 रुपया घरात नाही। गाडी भाडं सुद्धा करून भरता येते, तर काय करायचं यांचं आता? तर शेतकऱ्यांना भाव देता नाही, तर त्यामध्ये शेतकऱ्यांनी मजूर करून भरायची, गाडी भाडा करून भरायचं, शेतीला पैसा लावायचा। तर त्यांनी का जीवन द्यायला पाहिलं का? जीवन रात्री लाईट गेल्यावर बी पाणी भरायला होतो इथं बिबट्याची। रात्रंदिवस पाणी करून आम्हाला 1 रुपया भेटत नाही, तर आम्ही शेती करायची कशी? हा, 300 रुपये रोजाने बाया लावल्या, हा, त्या बायांचा खर्च निघत नाही, तर 1 रुपये भेटणार नाही, लोटा मारतोय, काय करायचं? कर्ज पजारीपणामुळे आत्महत्या शेतकऱ्यांची यामुळेच होते। आत्महत्या करताय ना शेतकरी, हो दवा पित आहे बाकी शेतकरी। बोला बोला ना हो. सरकारला एकच विनंती आहे, सर्वांचा भाव कमी करावा। कांद्याचा 1000 काय असताना थैली 2000 थैली 500 करावा त्यांनी। त्यांना ही विनंती, सर्वांचा भाव कमी करा तर शेतकऱ्यांना पुढे नाही तर काय कांदे बघा केवढे। आज मजूर एक पारगा 300 रुपये घेते लावायचे, खताची 2000 रुपये थैली, कांद्याला बघा 500-200 रुपये क्विंटल कांदे, काय पुरवणार रे? भाडे बी निघत नाही, काहीच नाही। त्यामुळे कर्ज पाहिजे, सर्वांचा भाव कमी करा, कांद्याचा बी कमी राहू द्या, नाही तर मग कांद्याला हमी भाव द्या। आम्हाला 3000 द्या, 3000 नका द्या, 2500 द्या, हमी भाव द्या, हमी राहू द्या। राशी वाढवा बी नका, कमी बी करू नका। आम्हाला दुसरं काहीच नका द्या, फक्त आमच्या मालाला भाव द्या, दुसरं काहीच नका। आज सर्वांच्या ज्या व्यथा आहेत आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या, आमच्या सोनगिर म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्या व्यथा आणि कथा ऐकण्याला शासनाला वेळ नाही। जो तो ज्याच्या त्याच्या मस्तीमध्ये गुंग आहे आणि केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जागतिक मार्केटमध्ये कांदा उत्पादक जे देश होते आपले खरेदी करणारे, त्यांचा विश्वास राहिला नसल्यामुळे भारतीय कांदा उत्पादक शेतकरी हा मेटाकुटीला आराम मरण्याच्या दारी आलेला आहे। रोज सकाळ संध्याकाळ शेतकऱ्यांच्या नावाने जो उदो उदो होत आहे, कारण की का याला सर्वस्वी जबाबदार आमचा शेतकरी मायबाप आहे। कारण की येत्या निवडणुकीमध्ये लोकसभा असो, विधानसभा असो, जिल्हा परिषद, नगरपालिका हा जो पैशांचा महापूर झालेला आहे, या पैशांच्या महापुरामध्ये संविधानाने दिलेला जो अधिकार आहे मतदानाचा, तो आम्ही विकला गेलेला आहे। त्यामुळे आमची कथा शासनाला कोणीच कळवला येणार नाही, कारण की आमच्या कथा ऐकण्यासाठी आमचा शेतकऱ्यांचा दबावगट नाही नसल्यामुळे आमच्या शेतकऱ्यांच्या कथा कोणी ऐकायला तयार नाहीत। आपल्या जिल्ह्याचे व राज्याचे कृषी मंत्री साहेब शेतकऱ्यांना कमीत कमी जो त्यांना भाव आहे तो चांगल्या पद्धतीने मिळाला पाहिजे। दुसरी गोष्ट, कांद्याची निर्यात सुरू व्हायला पाहिजे। निर्यातीचे धोरण चुकीचे असल्यामुळे आमचा कांदा उत्पादक शेतकरी मरण्याच्या पलीकडे आहे।